नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे शिक्षक भरती आहे, तर जे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे, त्याच्याबद्दलचं हे अपडेट आहे, त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता जो पेपर कटआउट आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे का जे थेट नियुक्तीला लगाम म्हणजे उच्च न्यायालयाचा आदेश आहे हा. नियम धुडकावल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाई. म्हणजे जे शिक्षक भरती आहे, जे आता फक्त पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. आणि असा हा व्हिडिओ आहे का जो थेट भरती घेत होती त्यांच्यासाठी जी कारवाई होणार आहे, जे थेट भरती करणार आहे, त्याच्यासाठी उच्च न्यायालयाने जो आदेश काढलेला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. आपण बघू शकतो पवित्र पोर्टलद्वारेच म्हणजे पोर्टल फॉर अचिव्हमेंट अँड व्हेरिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन फॉर टीचिंग अँड एज्युकेशन रिकॉग्निशन शिक्षक भरती केली जाईल हे निश्चित करण्यासाठी 6 महिन्यात म्हणजेच 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिलेले आहे. तर बघू शकता मित्रांनो, जे 15 मार्च 2026 पर्यंत त्यांनी मानक कार्यप्रणाली सुरू करणार आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे 6 महिन्यामध्ये. आणि जे थेट भरती प्रक्रिया करत होते, त्यांच्यासाठी हे राहणार आहे. तर आपण समोर बघू शकतो का या कटआउटमध्ये दिलेल्या पेपर कटआउटमध्ये की पवित्र पोर्टलकडे दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि त्यांना परवानगी देणाऱ्या शिक्षक विभागातील जे कोणते अधिकारी असतील, त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने दिलेले आहे. समोर आपण बघू शकतो का आदेश डावलून शाळा व्यवस्थापनाच्या पवित्र पोर्टल प्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यास आणि कमी खपाच्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रकाशित करून खाजगीरित्या शिक्षक भरती करण्याची परवानगी दिली गेली, तर ही प्रणाली व्यावहारिकदृष्ट्या निष्क्रिय केली जाईल. तर तुम्ही बघू शकता का जे अ, कमी खपाचे वर्तमानपत्र आहे, अशामध्ये आपण बघतो की जाहिरात येते आणि अंदरच्या अंदरून काही पैसे-वैसे देऊन भरती केली जाते. तर आता फक्त पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होणार आहे आणि 6 महिन्यात जे आहे ते अंमलबजावणी होणार आहे. आपण इथं बघू शकतो खाजगी संस्थांच्या मनमानीला चाप. शिक्षक भरतीतील खाजगी संस्थांची मनमानी न्यायालयाच्या निर्णयामुळे मोडीत निघेल. तसेच भरतीसाठी चालणारे लाखोंच्या व्यवहारालाही काही प्रमाणात आळा बसू शकेल. पवित्र प्रणालीतून म्हणजे भरती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा शिक्षण संस्थांचा आक्षेपही न्यायालयाने फेटाळला जमा आहे. त्याबरोबरच काही संस्थांनी आता सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी लागेल. मात्र यापूर्वी पवित्र मधून भरती न झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या आणि वेतन याला धक्का लागणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. आपण बघू शकतो मित्रांनो. तर प्रकरण काय आहे? ते आपल्याला बघायचं आहे. पवित्र पोर्टल योग्य प्रमाणे कार्यान्वित नाही, तरी त्याद्वारे नियुक्ती केली नसल्याने कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्याकडून शिक्षकाच्या नियुक्तीला मान्यता दिली जात नसल्याचा आरोप करून काही शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि या संस्थांनी शिक्षक अधिकारी अतिरिक्त शिक्षकाची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करत नसल्याचा मुद्दा उच्च अधिकाऱ्याकडे मांडायला हवा होता किंवा ते मांडू शकतात, असे न्यायालयाने म्हटलेले आहे. अशा प्रकारे प्रकरण आहे आणि अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. तर आता आपण बघू शकतो का जे शिक्षक भरती आहे, ते फक्त पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे आणि आपल्याला पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरतीतून आपल्याला समोर जायचं आहे. आपण बघू शकतो का त्याच्यावर अंमलबजावणी होणार आहे. 6 महिन्यामध्ये कायदा अंमलात येणार आहे. तर अशी ही माहिती होती मित्रांनो. कशी वाटली माहिती?
कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच लहान मोठ्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट्ससोबत. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.